नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 7वे भिंगे व त्यांचे उपयोग याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातली प्रस्तावना आणि थोडे आठवा यातील प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. तर आज आपण आता भिंगे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता भिंगे म्हणजे तुम्हाला माहीत आहे की दैनंदिन जीवनामध्ये ज्यांना चष्मा आहे त्या त्यांच्या ज्या लेन्स असतात म्हणजे काचा चष्म्याच्या त्या कशा असतात, त्याला भिंगे म्हणतात. त्यानंतर आपल्या दाराला जे लेन्स असतो, आय लेन्समधून ज्यातनं आपण बाहेर कोण व्यक्ती आली ती आपल्याला दिसते, ती पण काय असते, भिंगच असतं. त्यानंतर घड्याळाची जेव्हा तुम्ही कधी बघितलं असेल की दुरुस्ती करायची असेल तर त्यावेळेला ते कारागीर जे डोळ्याला लावतात तो पण काय असतो, एक भिंग असतो. कारण ते त्यातले छोटे छोटे पार्ट्स स्पष्ट दिसण्यासाठी त्यांना ते भिंगाचा उपयोग होतो, कारण साध्या डोळ्याने ते एवढे छोटे पार्ट्स आपण बघू शकत नाही. तर ही त्याची काही उदाहरणे आहेत. वृद्ध माणसं चष्मा वापरण्याच्याऐवजी नुसती भिंग अशी हातात धरून पण वाचन करतात. तर भिंगाचा वापर अजून एक आहे तो दुर्बिणी तयार करण्यासाठी वापरतात. तर अशा प्रकारे हे तुम्ही सगळं अभ्यासलेलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आता भिंग हे जे असतं ते त्याला 2 पृष्ठभाग असतात आणि ते कसं असतं, पारदर्शक असतं. तर ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग म्हणतात. हे भिंग त्याच्या कडेपेक्षा मध्यभागी जाड असते. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोली असतात त्यांना द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग म्हणतात. हे भिंग त्यांच्या मध्यभागापेक्षा कडेला जाड असते. ही तुम्हाला आकृती दिसते आहे 7.2. यामध्ये भिंगांचे प्रकार दाखवलेले आहेत. भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे 2दा अपवर्तन होते, प्रथम आत जाताना व दुसऱ्यांदा भिंगातून बाहेर पडताना. त्यामुळे किरणांची दिशा बदलते. बहुतेक भिंगांना 2 गोलीय पृष्ठभाग असतात, त्यामुळे प्रत्येक पृष्ठभाग एक संपूर्ण गोलाचा भाग असतो. आता इथे 6 प्रकारचे भिंगांचे प्रकार आहेत. त्यानंतर आकृती 7.3 बहिर्गोल आणि अंतर्गोल भिंगाचे काटछेद दाखवलेले आहेत. तर यात जो पृष्ठभाग 1 आहे S1 या गोलाचा पृष्ठभाग, तर पृष्ठभाग 2 हा S2 या गोलाचा पृष्ठभाग आहे. अ आणि ब या 2 आकृत्या इथे दाखवलेल्या आहेत. भिंगांचे जे प्रकार आहेत तर त्याच्यातली वक्रता केंद्र हा जो भाग आहे तो काय असतो, तर भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात. प्रत्येक भिंगास C1 व C2 अशी 2 वक्रता केंद्र असतात. इथे 7.4 मध्ये त्यांनी आपल्याला ती भिंगांचे प्रकाशीय केंद्र दाखवलेली आहेत. वक्रता त्रिज्या म्हणजे रेडियस. भिंगांचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलाच्या त्रिज्यांना R1 व R2 भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात. त्या मुख्य अक्ष भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय. प्रकाशीय केंद्र म्हणजे प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. आकृतीत O मधून जाणारे किरण P1 Q1 P2 Q2 इत्यादी सरळ रेषेत जात असल्याने O हा प्रकाशीय केंद्र आहे. मुख्य नाभी बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारी प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात. त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. येथे F1 व F2 हे मुख्य नाभी आहेत. आता हे जे मुख्य नाभीची आपल्याला जिथे आकृती आहे ती त्यांनी आकृती 7.5 मध्ये दाखवलेली आहे. आकृती 7.अ मध्ये दाखवल्याप्रमाणे बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर येतात, म्हणून याला अभिसारी भिंग म्हणतात.
अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे अपसारित होतात की जणू काही ते मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून बाहेर पडत आहेत. आकृती 7.ब या बिंदूला अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. येथे F1 व F2 हे मुख्य नाभी आहे. आकृती 7.5 मध्ये दाखविल्याप्रमाणे अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जातात, म्हणून या भिंगांना अपसारी भिंग म्हणतात. नाभीय अंतर म्हणजे फोकल लेंथ. भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यातील अंतर नाभीय अंतर होय. आता आपण जे वरती आपण माहिती घेतली तर ती भिंगाची नाभी ह्या आपल्याला 7.5 ह्या आकृतीमध्ये त्यांनी दाखवलेली आहे. यावरनं ती वरची माहिती समजायला सोपी जाईल.